नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाबे, हॉटेल येथे दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणार आहे। तसेच त्या ठिकाणी दारू पिणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाईचा बडगा उचललाय। या मोहिमेदरम्यान पंढरपूर येथील निरीक्षक किरण बिरादार यांच्या पथकानं मोहोळ शहर हद्दीतील ममता टॉकीजच्या समोर असलेले ममता स्नॅक्स सेंटर या ठिकाणी पथकासह छापा टाकला असता आनंद ब्रह्मदेव गायकवाड वय वर्ष 43 हा त्याच्या हॉटेलमध्ये, रामेश्वर भारत बेडगे वय वर्ष 33, रामेश्वर नागनाथ राऊत वय वर्ष 28, राहुल पारडे वय वर्ष 24 या ग्राहकांना दारू पिण्याची सोय उपलब्ध करून देत असताना आढळून आला आहे। चारही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोहोळ श्री महाळणकर यांच्या समक्ष दुपारी त्यांना हजर केलं असता न्यायालयानं हॉटेल चालकास 25,000 रुपये द्रव्यदंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास 1 महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे। त्याबरोबर तिन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 1,000 रुपये दंड, रक्कम न भरल्यास 3 दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली असून चारही आरोपींनी एकूण 28,000 रुपये दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली आहे। ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार, दुय्यम निरीक्षक मयुरा खेत्री, विनायक जगताप, सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे, जवान विजय कुमार शेळके, प्रकाश सावंत, विकास वडमिले, वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकानं केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।